नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. मच्छी फ्राय, चपाती, नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत. सकाळचे 10 वाजलेत. ऑफिसला जाऊन आलोय आत्ताच एवढ्यातच. आता आज तर काय लोडिंगचं कन्फर्म नाहीये, झालं तर उद्याच होईल. आपल्या पुढे गाडी होती, गावातली एक गाडी होती आणि आपली पुण्यातली MS नगरची एक गाडी होती. त्या दोघांना चिठ्ठी भेटल्या. आता म्हणतोय ट्रान्सपोर्टवाला की उद्या होईल म्हणून. मामाला पण नाही भेटली चिठ्ठी 10 टायरला. त्यांचा पण आता नंबर आलाय, त्यांचाच नंबर आहे आणि आपल्या गाडीचा पण नंबर आहे 12 टायर मध्ये. तर बघूयात आता काय होतं, कारण की पाऊस पण चालू आहे. सोमवारचं शक्यतो लोडिंग जरा कमीच असलं तर 2 दिवस म्हणजे सोमवार आणि मंगळवार मध्ये होतं लोडिंग. आणि इथून आडसेगिरी म्हणून गाव आहे, तर तिथल्या ट्रान्सपोर्ट मधून पण गाड्या जायला लागल्यात. त्याच्यामुळे इथं जरा प्रॉब्लेम होतं. उद्या तर होईल म्हटलंय कन्फर्म. तर बघूयात आता. पाऊस काय थांबायचं नावच घ्या ना, बारीक बारीक पाऊस चालू आहे. नाश्ता वगैरे पण झालाय आमचा आत्ताच नाश्ता वगैरे करून आलोय. आता बघूयात काय होतं काय नाही उद्या. बघा गाड्या आहेत, आपली गाडी मागच आहे, भरपूर गाड्या आहेत. मामा थांबले तिथं. तरी आज भरपूर गाड्याचं लोडिंग झालंय. बघूया आता उद्या काय होतं. आता नाश्ता तर केलाय कुंदन शेट्टी, नाश्ता वगैरे नाही केला. कुंदन शेट इथंच बाजूला ते कॅन्टीन आहे, तिथं जातात नाश्त्याला. बघू आता काय म्हणतात काय नाही. उठले ते पण आवरून झालंय, सगळ्यांचं आवरून वगैरे रेडी आहेत. आता टाइमपास दुसराच कायच नाही. पावसामुळं कुठं जाता पण येत नाही, बाहेर पण पडता येत नाही. आता बघू दुपारी काय जेवण वगैरे बनवायचं, पुलाव वगैरे बनवू काहीतरी असंच. 11:30 वाजले दुपारचे. चहा प्यायला आलतो बघा, पाऊस परत चालू झालाय. कालपासून कंटिन्यू चालू आहे, सगळं पाणी पाणी झालंय. काय थांबायचं नावच घ्या ना. चहा पिण्यासाठी आलतो. चांगला जोरात चालू आहे पाऊस. चांगलं भरलंय आणि जोरात चालू झालंय आता. सगळीकडे पाऊस 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 नको, त्याच्यामुळं कटिंगच्या गाड्या जंगलात माल आणायला पण जात नाही. त्याच्यामुळं सगळं अवघड झालंय आता. जरा आता हे पावसापर्यंत चालू आहे तोपर्यंत जरा लोडिंगचे आमचे प्रॉब्लेमच असणार. जरा मुक्काम वाढणार आता. पावसाळ्यात जरा धंद्याचं अवघडच असतं. लाकडाला नाही, सगळीकडे बोंबच असते. बघा किती भरलाय पाऊस. आता गाडीकडे जायचंय, नेमकं छत्री गाडीत घेऊन आलोय. उघडला होता म्हणून चहा पिण्यासाठी आलो आणि आता आलोय. चहा वगैरे पिऊन झालाय, पाऊस चालू झालाय. आम्हीच आहे फक्त, 4 जण आलोय. आता बघू जरा वेळ, थोड्या वेळाने थांबला की मग निघू. मच्छीचा कार्यक्रम चाललाय. मामा फ्राय करत आहे बघा, आणि नाना बघा टेस्ट करत आहे. त्या दोघांनी जाऊन आणलेत मच्छी गावातून. ओके, इथं फ्राय करून ठेवले बघा. इथं पण मसाला वगैरे लावून ठेवलाय. 1 पीस राहिलाय अजून, आणि इथं काम चालू आहे बघा. हे बघा झालं पण पद्धतशीर चालू आहे. चपात्या वगैरे करून झाल्यात.
झालं, शेवटचंच हे राहिलं की आमची मच्छी तयार. भात वगैरे झाले का नाना? भात आणि रस्सा राहिलाय फक्त आता. तेवढं झालं की जेवण चालू आमचं. जे ते आपल्या आपल्या गाडीत बसलेत बाकीचे. ह्या समोरच्या गाडीमध्ये पण जेवण चालू आहे. समोरच्या गाडीत पत्ते खेळत बसलेत निवांत. बऱ्यापैकी गाड्या गेल्यात. कुंदन शेट झोपलेत. आता काय थोड्यात जेवण करूया मित्रांनो. जेवायला बसलोय. नको, नंतर भाताबरोबर मच्छी फ्राय, चपाती, माशाचे अंडे पण केले त्यांनी फ्राय. सगळं आम्ही दोघं इथे बसलोय, कुंदन शेट वगैरे, आणि नाना आणि ते त्या गाडीत तिकडेच होता, हाकललाय त्याला. मला मामांनी म्हणते तुम्ही तुमच्या गाडीत जाऊन बसा. चालू झालं जेवण आता. या जेवायला सगळ्यांनी. मित्रांनो, रात्रीचे 10 वाजलेत. बसलोय आता गाडीत. आज दिवसभर पाऊस चालू होता, त्याच्यामुळे काय बाहेर जाता आलं नाही वगैरे. आणि स्वयंपाक वगैरे मामांनी केलता. आणि संध्याकाळचं जेवण तुम्ही बघितलं 4 वाजता झालं. त्यामुळं काय परत आता जेवायची कोणाची इच्छा नाही झाली. मी पण नाही जेवलो, कुंदन शेट पण नाही जेवले. नाना आणि मामा जेवले फक्त. आम्हाला काय भूकच नाही लागली, कारण की खूप झालं. चपात्या वगैरे त्यांनी सगळंच बनवलं होतं, माशाचे अंडे वगैरे, त्याच्यामुळं जास्त जेवण नाही केलं. आता आपलाच नंबर आहे. उद्या बहुतेक निघल काय ना काय माल. निघल ना? हो, निघल उद्या माल निघल. भरल्या तर तिन्ही पण गाड्या भरतील उद्या. आपली 10 टायरचा पण नंबर आहे, आणि नाना आपली पण गाडी भरण. तर बघूया आता उद्या गेल्यावर कळल काय होतं आणि काय नाही. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र. जय हिंद.